सुदर्शन नगरची रजनी विनयभंगाची खोटी तक्रार करणाऱ्या काँग्रेस रजनीची खोटी नगरची काँग्रेस रजनी रजनीचा पितळ उघडा. सोनलताई, मानसीताई, अहो अहो या इकडे. ही सुदर्शन नगर मधली रजनी म्हणजे हीच की. अगं हो, आपण हिला किती सभ्य समजत होतो आणि ही नाही ते काय. अरे ही तर रातची राणी निघाली, आपल्याला माहितच नव्हतं. अरे मला माहिती होतं. म्हणजे तू पण गपरे. अशा मुलीला ना आपल्या वस्तीत राहूच द्यायचं नाही, नाहीतर उद्या आपल्याच नवऱ्यांना फसवायची आणि फितवायची. हो हो बरोबर आहे. रजनी, रजनी बाहेर ये. हो हो आले. का झालं काकू एवढे? मला काकू म्हणू नकोस. हे एवढ्या पेपरात छापून आलंय तरी काय झालं म्हणून विचारतेस? काल न्यूज पण होती, अख्ख्या जगाला माहिती पडलेले आणि तुला माहिती नाही. अशा मुलीला वस्तीत राहूच द्यायचं नाही, ही सभ्य माणसांची वस्ती आहे. ही प्रामाणिक नाहीये, ही इतरांना फसवते आणि ब्लॅकमेलही करते. चला चला हिला बाहेर काढायलाच हवंय. नाही नाही प्लीज, हे बघा माझं ऐका, मी कोणालाही फसवलेलं नाहीये. अहो पेपरात जे आलंय आणि टीव्हीवर जे दाखवलंय ते खोटं आहे सगळं. रमाकांत शेटने छापून आणलंय. विश्वास ठेवा, मी कोणालाही फसवलेलं नाहीये. हो प्लीज माझं ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. वा ग वा, सगळं जग खोटं आणि तू एकटीच खरी का? स्वतःची पापं लपवण्यासाठी त्या रमाकांत शेटवरती हे आरोप करते. अहो ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. अहो त्या रमाकांत शेटने आपल्याला पाण्याची जादा लाईन दिली आणि शिवाय रस्तेही बांधून दिले. आणि त्यांनी शाळेसाठी डोनेशनही दिले. ते खोटं कशाला बोलतील? हो, त्या शाळेतही जाऊन सांगायला हवं तिच्या भावाला घेऊ नका म्हणून, नाही तर उद्या आपल्याच मुलांना वाईट संगत लागायची ना. काकू काल टीव्हीवर दाखवले ते शाळेतल्या मुलांनी आणि शिक्षकांनी पाहिलं असेल तर मला शाळेत चिडवतील. काकू प्लीज, माझ्या आम्याची काय चूक आहे हो यार. काय चूक? अगं तुझा भाऊ आहे ना, हीच मोठी चूक आहे त्याची. आजच्या आज ही जागा खाली कर, नाहीतर आम्ही करून घेऊ. आजच्या आज जागा खाली व्हायला पाहिजे रजनी. हो हो अगदी बरोबर आहे. आजच्या आज हे घर खाली व्हायलाच हवंय. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. हे
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.